तू पुशअप नाही मारणार तर तुझी बॉडी कशी बनणार माझ्यासारखी? हा उद्यापासून पक्का प्रॉमिस. हा उद्यापासून नो एक्सक्यूज. ओके. असं वागतात का लहान मग कसं वागतात? हा कसं वागतात? बरं जाता रोज सकाळी सकाळी उठून फक्त गुड मॉर्निंग बोलायचं. हा तुला टीचरनी शिकवलं नाही का? हो ओरी माझं बच्चू इकडे इकडे ये ये करशील मस्ती करशील? हा? अरे काय चाललंय तुम्हा दोघांचं? किती मस्ती करणार हा? ब्रेकफास्ट झाला का तुमचा? नाही. नाही चला कमॉन. आजी मी मम्माला बघून येतो ना रेडी झाली आहे का? आरब प्लीज 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 आजी. बर जा. तुझी मम्मा आताच वाट बघते. कमॉन. हा चला फायनली ही बॅद घरातून बाहेर जाणार. त्यासाठी का होईना उत्साहात सगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायला हवा. चला संतोष तयारीला लागा. जानो जानो. पहला पहला प्यार है, पहली पहली बार है, पहला पहला प्यार है, पहली पहली बार है, जान के भी अनजाना कैसा मेरा यार है, पहला पहला प्यार है, पहली पहली बार. जानू खूप सुंदर दिसतेस तू आज. एकदाच माझ्याकडे बघ ना प्लीज. पहला पहला प्यार है, पहली पहली बार है. विश्वा देवाला प्रार्थना करण्याआधीच देवाने तुझी इच्छा पूर्ण केली आहे. विधीला सुरुवात करूया. गुरुजी एक मिनिट. विश्वारे अजून दादा पोचले नाही. जरा विचारतोस का त्यांना फोन करून कुठपर्यंत आले? हो येत आहेत ना. ऍक्च्युली एका कामात अडकले होते. येतीलच. अरे हो पण जरा फोन करून विचार ना कुठपर्यंत आले. करतो एक मिनिट. आलो गुरुजी. गुरुजी जरा 5 मिनिटं. बाकी काही म्हणजे त्याच्याशिवाय विधी सुरू करू शकतो का? नवरी मुलीने कळशाला हळदी कुंकू व्हायचंय. छान दिसते ना आई? मस्त दिसते ना. तिकडे बघा छान दिसते ना. विश्वा काय म्हणाले दादा? ऍक्च्युली बाबा म्हणालेत की ते नाही येऊ शकत. नाही पोहोचू शकणार म्हणजे? ते म्हणाले त्यांना अर्जंटली एका मीटिंग साठी जावं लागतंय. अरे पण मामांशिवाय कार्यक्रम कसा सुरू करायचा? हो ना रे. नाही, करू शकतो. बाबा म्हणालेत की काही हरकत नाहीये त्यांची. कार्यक्रम करून घ्या. नाही नाही पण मला हरकत आहे ना. दादाशिवाय कसा करणार हा कार्यक्रम? नाही नको. गुरुजी तुम्ही जरा दुसरा एखादा मुहूर्त सांगा ना पुढच्या काही दिवसांमधला. आज नाही करू शकत आपण हा विधी. नंतर एवढ्यात मुहूर्त नाहीये. गुरुजी लग्नाचा मुहूर्त काढताय ना? चार दिवसानंतर उत्तम मुहूर्त आहे दोघांसाठी. 4च दिवस? अहो आई 4 दिवसात कसं होईल सगळं? किती कामं बाकी आहेत अजून? वहिनी टेन्शन का घेताय? आरती वहिनी आणि मी आहे ना. आपण सगळे मिळून सगळी कामं करू. वय बर. आता तुम्ही सगळेच जर म्हणताय तर करूया मग हीच तारीख नक्की. चालेल. जावई बापू चालेल.
जानू तो खुश आहेस ना? हो विश्वा, खूप खुश आहे मी, पण भावना ताईला खूप मिस करते. मम्मा. सिद्धिराज, गेली 7 वर्ष तुमच्याशिवाय कशी काढली आहेत ना मी, असं मलाच माहिती आहे. लक्ष्मी श्रीनिवास दळवी यांची साक्ष विचारात घेता हे न्यायालय आरोपी सिद्धिराज गाडे पाटील यांना IPC सेक्शन 304 पार्ट 2 आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत दोषी ठरवत असून त्यांना 7 वर्ष सश्रम कारावासाची आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावत आहे. आज तुम्ही माझ्या समोर असणार आहात. इथून पुढे मी तुम्हाला कधीच माझ्यापासून लांब नाही जाऊ देणार. कधी एकदा तुम्हाला बघते असं झालंय मला.